जर खांदे वर आले असतील तर आंबा पिकला म्हणून समजा मित्रो. तर नमस्कार मित्रो. तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो माझ्या ॲग्रोफोंडा यूट्यूब चॅनलवर. तर मी आज एक नवा व्हिडिओ बनवते. तर आपण आंबे जपले होते पाठीमागे, लक्षात ठेवा. आंब्याला खत पाणी घालताना मी पूर्ण व्हिडिओ केले. तर आता सीझन संपत आला मित्रांनो. तर आता उन्हाळा एकदम एंडवर आला आहे. तर आंबे पिकण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर आंबा कधी पिकेल आणि कसा पिकेल आणि पिकलेला आंबा कसा ओळखायचा, तर मी त्याचा व्हिडिओ बनवते मित्रांनो. तर लक्षात घ्या मी कसं तुम्हाला दाखवतोय. तर मित्रो, काही नाही लक्षात येत नसता आंबा पाड कसा लागतो व पाड लागल्यानंतर किती आंबे उतरावं लागतात आणि किती झाडावरती ठेवावं लागतात हे काहीच कळत नसतं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे आंबा पाड कसा लागतो व हार्वेस्टिंगला कधी येतो. तर काय करतो माहिती आहे का, आता उन्हाळा संपत आला आहे मेच्या महिन्यात. तर एक खाली काय आंबा पडतो मित्रांनो. माझा काय सध्या आंबा पडला नाही, ते पडलेले आंबे घरी नेलो मी. तर ते पाड पडला मित्रांनो. पाड पडल्यानंतर ते पिकलेला असतो, झाडावरतीच एक आंबा पिकतो आणि तो परत खाली पडतो. तर मग आता आपल्याला तो आंबा उतरवायचा असतो, ते झाड उतरवायचं असतं मित्रांनो. पण त्या झाडावरती पूर्ण 100% आंबा नाही उतरवायचा. 50% आलेला असतो मित्रांनो, 50% नंतर आलेला असतो. कारण की फुलधारणा हे दोन टप्प्यात आलेले आहे ना आपल्याला. मग फुलोरा 2 टप्प्यात असल्यामुळे 2 टप्प्यात आंबे लागलेत मित्रांनो. त्यामुळे आधीचे आंबे पिकतात आणि नंतरचे आंबे थोडे काही दिवसांनंतर पिकतात. तर आधीचे आंबे कसे पिकतात मित्रांनो, कसं ओळखायचं हे बघा, लक्षात ठेवा. हे आंबा आहे आपला. तर या आंब्यावरती तुम्हाला दाखवतो एक सेकंद. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, ह्या आंब्यावरती पांढरे पांढरे चट्टे आलेत मित्रांनो, पांढरे पांढरे डाग हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे पाड लागल्याचं पहिलं कारण मित्रांनो. असे चट्टे झाले की समजून जायचं की पाड लागलेला आहे. आणि कलर पण बदलतो मित्रांनो. कलर हा आंब्याचा बदलतो मित्रांनो. कलर डार्क हिरवा नाही राहत, थोडं पिवळसर पिवळसर पांढरा कलरमध्ये येतो. तर ते ओळखून जायचं आपण की झाडाला पाड लागला आहे. पहिलं कारण म्हणजे पांढरे पांढरे डाग म्हणजे डबे, दुसरं कारण म्हणजे कलर. तिसरं कारण मित्रांनो, हे आंब्याचे खांदे असतात ना, खांदे वर तुम्हाला दाखवतो एक मिनिट. तिसरं कारण म्हणजे मित्र हो, हे जे पांढरे डाग असतात ना त्यावरतीच जे आपलं हे देठ असतं ना, देठ हे बघा, हे देठ, ह्या देठाभोवती गोल खड्डा पडलेला असतो मित्रांनो. तुम्ही बघून घ्या, गोल खड्डा पडलेला असतो आणि त्याचे जे खांदे असतात ना साईडचे, हे बघा, हे आणि हे वरती आले असतात मित्रांनो. तर हे तिसरं कारण, हे लक्षात घ्या. तुम्ही नीट पाहू शकता, तिथं गार पडते, देठ असं सुकलेलं असतं आणि तिथं गार पडून बाकीचे खांदे वर येतात. हे तिसरं कारण मित्रांनो, आंबा पाड लागलेला ओळखायचा. चौथं कारण मित्र हो, जर आंबा पाड लागलेला असतो तर तो आंबा पाण्यात बुडतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. तो आंबा आपण पाण्यात बुडून पाहू शकतो जर पाड लागलेला असेल की नाही ओळखायचा. जर पाड लागलेला आंबा असेल, परिपक्व झालेला असेल, पिकत आंबा आलेला असेल, तर तो पाण्यात बुडतो. आणि जर हिरवा आंबा असेल तर तो पाण्यात बुडत नाही, तो पाण्यावर तरंगतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर मित्र काय आपले 4-5 झाडं आहेत केसरचे आहेत. तर ते काही झाडांना अगोदर मोहर लागला, काही झाडांना नंतर मोहर आलाय. तर ते टप्प्याटप्प्याने झाड आहेत मित्रांनो. तर अगोदर आलेला असे डाग पडतात, खांद्यावर येतात, त्या आंबे झाडावरून उतरवून घ्यायचे मित्रांनो. जे लहान असतात ते अजून परिपक्व न झालेले असतात ते झाडावर राहू द्या. काही 4-5 दिवसानं ते परिपक्व होतील, तर ते 4-5 दिवसानं तुम्ही नंतर उतरावा. असे 2 टप्प्यात उतरावं मित्र. कारण की सगळेच झाडं उतरवल्यानंतर सगळेच पिकत नाहीत मित्र. असा कलर बदलतो आंब्याचा, तो पिवळसर कलर झाला बघा, तुम्ही पाहू शकता. तसा कलर बदलतो आंब्याचा पिकल्यानंतर. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे पांढरे चट्टे पण आणि हा पिवळसर कलर पण. हे असे खांदे पण वरती आले मित्रांनो. हा पूर्णपणे पिकलेला आहे आंबा, म्हणजे काढणीला आलाय, हार्वेस्टिंगला आलाय. तर मित्रांनो, आंबा तोडताना कशा पद्धतीने तोडायचा, तर मित्रांनो हे अशा देठापासून, इथून बुडापासून नका तोडू मित्र, लक्षात घ्या. इथून नका तोडू, 1-2 इंच देठ राहू द्या आणि इथून आंबे तोडा मित्रांनो. कारण काय होतं माहिती आहे का, इथून तोडल्यानंतर ह्याचा चीक बाहेर येतो आणि चीक बाहेर आल्यानंतर ते पिकल्यानंतर हे चीक असं वगळल्यानंतर इथं डाग पडतात. असं डागा पडू नये म्हणून मित्रांनो इथून तोडा. 1-2 इंच हे राहू द्या. इथून तोडून काय करा मित्रांनो, एक बॉक्स घ्या किंवा टोपलं घ्या, त्यावरती असं 5 टात्रा मित्रांनो, गव्हाचं वगैरे काहीतरी 5 टात्रा, त्यावरती मग असे एक आंबे ठेवा मित्रांनो. कशा पद्धतीने आंबा पिकू घाला मित्रांनो, तोडल्यानंतर खाली फ्लॅटमध्ये एक बॉक्स किंवा टोपलं घ्या, त्यामध्ये खाली 5 टात्रा मित्रांनो, 2 ते 3 इंच फ्लॅट 5 टाल्यानंतर त्यामध्ये असं क्रमानं आंबे असं 1-2-3-4 असं लाईनीन लावा. एक थर लावल्यानंतर त्यावरती एक 5टाचा थर ठेवा मित्रांनो. परत पूर्ण 5टाचा थर ठेवल्यानंतर त्यावरती अजून एक आंब्याचा थर ठेवा. त्यावरती आंब्याचा थर ठेवल्यानंतर परत त्यावरती काय करा मित्रांनो, परत एकदा 5टातरून घ्या. ते 5टा असे 3 थर आंब्याचे लावा, 3 थर 5टाचे लावा मित्रांनो, आणि त्यावरती बॉक्स झाकून ठेवा. अशा प्रकारे जर तुम्ही आंबे पिकू घातला तर लवकरात लवकर व उत्कृष्ट पद्धतीने आंबा पिकता येईल. आंब्याचा कलर पण पिवळा होऊ शकतो आणि उत्कृष्ट गोड दर्जाचा आंबा निर्माण होईल. या प्रकारे जर आंबे पिकू घातला मित्रांनो, तो लवकरात लवकर आणि गोड आंबा पिकेल, हे लक्षात ठेवा मित्रांनो.
तर अशाच माहितीदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. खूप सारे व्हिडिओ होतील असेच.